महत्वाची बातमी आहे, उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे। तर लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षातील नेत्यांकडून समोर येत होती आणि अखेर संजय राऊत यांनी वेळ सांगून टाकलेली आहे। उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असं म्हटलेलं होतं। दोन्ही बंधू एकत्र आलेले आहे, युती झालेलीच आहे, पण अधिकृत घोषणा बाकी आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि अखेर संजय राऊतांनी वेळ जाहीर केलेली आहे। उद्या दुपारी 12 वाजता घोषणा होणार अशी माहिती समोर येते। अधिक माहिती घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। महेंद्र, मोठी माहिती दिली आहे संजय राऊतांनी, काय अधिक अपडेट? नक्कीच प्रणिता, संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार त्यांनी आता जस्ट जे एक ट्विट केलंय त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो आहे, तो त्यांनी ट्विट करत उद्या दुपारी 12 वाजता म्हणजे अर्थातच उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे गटाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार असल्याची जी ती माहिती आहे त्यांनी या ट्विट मार्फत दिली आहे। पण तर अद्याप तरी नक्की नसलं तरी ही युतीची घोषणा ही लवकरात लवकर म्हणजे उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे। आपण पाहिलं असेल तर काही वेळापूर्वी या जागेचा जो तिढा होता तो सुटताना पाहायला मिळाला होता आणि त्यानंतरच आज या जागांवरती अंतिम जो आहे तो हात फिरवला जाईल आणि जे काही उद्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाला किती जागा आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागा आहेत याची जी औपचारिक गोष्ट आहे ती या बंधूंमार्फत केली जाईल अशी माहिती आहे ती आतापर्यंत मिळते। अगदी महेंद्र, असं म्हटलं जात होतं की जोपर्यंत जागा वाटप संपूर्णपणे होत नाही, पूर्णपणे जागा वाटपाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत युती संदर्भातली घोषणा होणार नाही। मग राज ठाकरेंच्या त्या भूमिकेनंतर आता असं समजायचं का की कोणत्याही जागेवर तिढा हा राहिलेला नाही? नक्कीच एकंदरीत काल रात्री म्हणजे काल दिवसभर जर आपण पाहिलं तर संजय राऊत हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते, तिथेही या चर्चा झाल्या होत्या। दुपारी जी आहे ती 3-3.5 तास बैठक झाली होती। मातोश्रीवर बाळा नांदगावकर आले होते, अनिल देसाई होते, अनिल परब होते, त्यामुळे ही दुपारी जी बैठक झाली होती त्यानंतर पुन्हा जे आहेत ते बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले आणि थोडे उशिरापर्यंत तिथे बैठक चालू होती। काल ही शेवटची बैठक होती असंही संजय राऊतांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर रात्री अनिल देसाई हे रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर होते। एकंदरीत या सगळ्या जागा वाटपाचा तिढा तो सुटलेला आहे। संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलंय जागा वाटपाचा तिढा सुटलाय, लवकरच लवकर युतीची घोषणा होईल। त्यामुळे आता आपण पाहिलं तर संजय राऊतांचं जे ट्विट आहे ते उद्या 12 वाजता तर अद्याप तरी माहिती नसलं, सांगितलं नसलं तरी युतीची घोषणा ही उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे एवढं आपण आता नक्कीच समजू शकतो। महेंद्र, स्वतः ठाकरे बंधू एकत्र येऊन ही घोषणा करणार आहेत की पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्षातील इतर महत्त्वाचे नेते हे एकत्र येऊन या संदर्भात घोषणा करू शकतात, याबद्दलची काही माहिती? नक्कीच प्रणिता, याबाबत दोन्ही बंधू आहेत ते एकत्र येतील, त्याचबरोबर या दोन्ही पक्षातील जे महत्वाचे नेते आहेत ते एकत्र असतील एवढं जे ती माहिती मिळते। कारण दोन्ही बंधू या सगळ्या गोष्टींवरती निर्णय घेत आहेत आणि दोन्ही बंधूंनी जे ती चर्चा केलेली आहे, त्यांच्या महत्वाच्या नेत्यांनी चर्चा केलेली आहे। त्यामुळे उद्या दुपारी 12 वाजता आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या दोन भावांच्या युतीकडे लागलेलं आहे। एकंदरीत दोन्ही भाऊ जे आहेत ते प्रत्येक वेळोवेळी आपण पाहिलं तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसापासून एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले, काही कौटुंबिक सोहळ्यात एकत्र येताना पाहायला मिळाले। मात्र यांची राजकीय युती कधी होईल हे पाहणं महत्वाचं होतं। याबाबत जे आहे ते मराठी लोक आहेत ती मराठी म्हणजे मुंबईकर आहेत ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा भावांना एकत्र येताना पाहायला कधी मिळणार असं एकंदरीत चर्चा होती आणि या ज्याची आता पूर्तता झाली असं म्हणावं लागेल। कारण उद्या दुपारी 12 वाजता जे आहे ते दोघं भाऊ या युती संदर्भात, राजकीय युती संदर्भात जे आहे ते दिलखुलासपणे किंवा ओपनली सांगतील की कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे, म्हणजे दोघां भावांमध्ये किती किती जागांचं वाटप झालंय आणि कुठल्या कुठल्या जागांवरती जो तिढा होता किंवा दोघं भाऊ ज्या मराठी भाऊ बाग आहेत त्या भावांमध्ये जो तिढा होता तो कसा सुटला आणि त्या संदर्भात उद्या दुपारी 12 वाजता दोघं भाऊ आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेला प्रसार माध्यमांद्वारे माहिती देतील। अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर या युतीबद्दल लवकरच युती होणार असं सांगितलं जात होतं आणि अखेर ऑफिशियल घोषणा संजय राऊतांनी करून टाकलेली आहे की उद्या 12 वाजता ही युती होणार आहे। मनसे नेत्यांकडून काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत का?
अद्याप तरी कुठल्याही नेत्याच्या काही प्रतिक्रिया नाही आहेत, कारण आपण प्रत्येक वेळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोन भावांमध्ये चर्चा चालू आहे. दोन भावांना आम्ही जे ती माहिती देतोय, त्यामुळे दोन्ही भाव जे ते एकत्र येतील आणि या सगळ्या ज्या माहिती आहे ती प्रसार माध्यमांना देतील. सर्वच पत्रकार या बातमीकडे लक्ष देऊन होते आणि संजय राऊतांनी आत्ताच जे ट्विट केलंय त्यानुसार उद्या दुपारी 12 वाजता जे आहे ते ही पत्रकार परिषद होतील आणि यातूनच जे बरेचसे प्रश्न आहेत पत्रकारांना पडलेले, मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेले आणि या युतीची जी ती लक्ष आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला देशभरात लागलेलं होतं. एकंदरीत विरोधकांनी यांच्यावर टीका केली होती, एकमेकांना दोघांची गरज आहे म्हणून जवळ येत आहेत. मात्र मराठी माणसाचं एकंदरीत मत आहे. आपण पाहिलं असेल प्रति वेळेला शिवसैनिक बलसैनिक यांनी इच्छा दर्शवली होती की दोन भाऊ हे एकत्र यायला पाहिजे, मराठी माणसासाठी एकत्र